हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. कशा आहात तुम्ही? सगळे मजेत ना? आहोत सगळे मस्त आणि मजेत असेल. तर बऱ्याच दिवसांनी आज तुमच्याशी बोलायला भेटलं. तर तुम्हाला माहितीच असेल की माझे 1K फॉलोअर्स कम्प्लीट झाले, सॉरी 1K सबस्क्रायबर कम्प्लीट झाले. सो माझ्या सर्व सबस्क्रायबर्सला आधीच्या आताच्या सर्वांना थँक्यू सो मच. आणि तुमच्या कृपेने आज माझे एवढे सगळे सबस्क्रायबर झाले. एक पासून स्टार्टिंग केलं होतं, तर आता साधारणतः 7.5 महिने झाले असतील. तर मला वाटलं पण नव्हतं, कारण पहिले 100 कम्प्लीट करायला मला 2 महिने लागले होते. सो त्याच्यानंतर मी बरेचसे होप माझे कमी होते. बट आता कम्प्लीट झाल्याने एकच कॅटेगरी बाकी आहे माझी, ती आहे वॉच टाइम. ती लवकरात लवकर कम्प्लीट करण्यासाठी मी सगळ्यांची मला हेल्प लागेल. सो प्लीज 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 सपोर्ट मी. आणि असेच माझे व्हिडिओज बघत राहा आणि छान छान कमेंट करत राहा. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, ही मच्छी आणली होती गणपती नंतर 1 हफ्त्यानंतर ना, म्हणजे त्याच्यानंतर ही आय थिंक. सो ही मच्छी म्हणजे आमच्या इथली नाहीये, आमच्या इथून बरंचसं लांब असं अंतर आहे. माझं आता नाव नाही आठवत आहे. ही आहे सुरमई, बोंबील, पापलेट आणि कोळंबी. तर एकत्र अशी 1.5 का 2 हजाराची मच्छी एकत्र आणली होती. आणि ही सर्व साफ करायचं काम चालू आहे. आणि मी जेवण बनवते, त्यामुळे मी साफ काही करत नाहीये. तरी भरपूर अशी कोळंबी आहे. आणि गणपती नंतर ना मला वाटतं आता पहिल्यांदाच बनवली होती. पण मच्छी खाण्याचा क्रेज जास्त असतो ना, सो एकदमच आणली होती. तर हा त्याच्यानंतरचा ब्लॉग होता, मला काही वेळ भेटला नाही टाकायला. सो मी एकत्र, तुम्हाला आता माहितच आहे, आता माझे सध्या एक्झामचे दिवस आहेत. 62 पण नाही, 60च्या पण कमी डेज बाकी आहेत आता. सो मी अभ्यासाला पण सुरुवात केलेली आहे. आणि माझं कामही इकडे युट्यूब पण, मला आता असं झालंय ना, मी तराजू मध्ये आहे का, आणि युट्यूब मध्ये मी माझा वेळ घालवलाय. आणि जे एक्झाम देते तिथे मी माझे पैसे टाकलेत, मनी वेस्ट केलेत. तर आता दोन्हीकडून मी एका तराजू मध्ये आहे. तर बघूया, दोन्हीकडे प्रयत्न करणार. कारण एवढे दिवस प्रयत्न करत होती तर इथे सबस्क्रायबर कम्प्लीट होत नव्हते. आणि आता जेव्हा मी एक्झामच्या पाठी लागली आहे, तर माझे सबस्क्रायबर कम्प्लीट झाले. म्हणजे वॉच टाइम तर मी कम्प्लीट केलाच असता कसं पण बस खरं सांगू, मला व्हिडिओ बनवायला आणि टाकायला सुद्धा वेळ नाही भेटत आहे. कारण लगातार माझे लेक्चर्स असतात. आणि कारण 1-1.5 महिन्याच बाकी, 1-1.5 महिन्यात पूर्ण पोर्शन कव्हर करायचं मला. आणि ते सगळं कम्प्लीट करायसाठी लेक्चरही ऐकायला लागतात, सेल्फ स्टडी पण करावा लागतो. आणि म्हणून मी लाईव्ह घेते की ऍटलिस्ट लाईव्हच्या मार्फत माझे थोडेफार कम्प्लीट होईल. तर हे माझे हस्बंड आहेत, मला जरा हेल्प करतात. कारण मच्छी फ्राय करायची, मच्छी कढी बनवायची, बरीचशी कामं आहेत. सो एकत्र मिळून केलं तर लवकर कामं पण संपतात आणि मला वेळही भेटतो. तर माझ्या मैत्रिणी आहे ज्या लाईव्हला मला जॉईन होतात, छान कमेंट करतात, लाईक करतात, थँक्यू सो मच. आणि तुमच्या सपोर्टमुळे मी आतापर्यंत इथेपर्यंत आलेली आहे. आय कांट बिलीव्ह, मला विश्वासच नव्हता होत की 1K माझे एवढं लवकर कम्प्लीट होतील. म्हणजे कारण मला जेवढा टाइम लागला होता ना, 500 पर्यंत जरी सांगू तुम्हाला, खूप वेळ लागला होता मला. आणि मी किती म्हणजे काही काय केलं असेल ते माझे सबस्क्रायबरसाठी वाढवण्यासाठी. मी असं नाही की मी प्रयत्न नाही केले, पण अजूनही जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही कुठल्या गोष्टी करणं, ते कम्प्लीट होत नाहीत. सेम तसंच झालंय माझं. जर मी स्टॉप केलं ना, तर माझे ते जे वाढलेले पण असतात ना सबस्क्रायबर, डाऊन जातात किंवा वाढतच नाही, असं होतं. त्याच्यामुळे ऍटलिस्ट मला टाइम नाही भेटत, मी शॉर्ट्स आणि लाईव्ह या दोन्ही मार्फत जरा मी चॅनलशी कनेक्ट राहते. आणि माझा जो प्रवास आहे त्याला मी चालू ठेवलोय. कारण युट्यूब मध्ये पण सक्सेस मिळवायचं माझी एक इच्छा होती. आणि एक्झामचं म्हणलं तर माझ्या मम्मीचं स्वप्न आहे, त्यामुळं ते पण मी पूर्ण करायचा प्रयत्नच करणार आहे. सो अशी बनवली होती मच्छी फ्राय. आणि मी कढी पण बनवली होती. आणि ही आहे माझी तुळस, नेक्स्ट डेचा व्लॉग आहे हा. तर बघा, मस्त अशी माझी तुळस उगवली आहे आणि बऱ्याच दिवसांनी. आणि हे बाजूला, तुम्हाला माहिती आहे फुलाचं नाव, आता त्याचं नाव काय ते विसरली. बट खूप छान आणि मस्त वास येतो याचा, मला तर खूप आवडतं. आणि किती छान वाटतं, एकदम व्हाईट व्हाईट आणि फ्रेश. खूप दिवसानंतर तुळस एवढी छान आली ना, मला खूप खूप मस्त वाटतंय. सो अशीच मस्त अशी देवपूजा वगैरे करून झालेली आहे. आणि तुम्ही सगळे माझे ब्लॉग्स असेच बघत राहा, मस्त मस्त कमेंट करत राहा. आणि चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करत जा. आणि तुम्हाला कोणत्याही कशाबद्दल इन्क्वायरी हवी असेल, डिटेल्स हवे असतील, जरी माझ्या एक्झामच्या TET बद्दल, CTET बद्दल पुरं डिटेल मी तुम्हाला सांगू शकते. सो तुम्ही तिथेही कमेंट करा किंवा इथे कमेंट करा, मी तुम्हाला आन्सर देईल. आणि
असेच माझे व्हिडिओ बघत राहा. आणि आज हा व्लॉग पडतोय ह्याच्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी. सो तुम्हाला घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि नवरात्री आमचे चालू व्हायच्या आधीच आमच्याकडे डान्स चालला होता. तर हे बघा गरबा खेळायचं काम चालू आहे. आणि हा आधीचाच व्हिडिओ आहे, नवरात्रीच्या पण आधी 2-3 दिवसाआधीचा आहे. तुम्हाला तर माहिती मी 3-4 दिवसाची व्हिडिओ एकत्र करते आणि अपलोड करते, कारण वेळच नाही भेटत वेगवेगळे व्हिडिओज टाकायला. सो तुम्ही पण रोज तेच व्हिडिओ बघून कंटाळा येत असेल तुम्हाला पण. सो मी विचार केला आता चला वेळ पण नाही आपल्याकडे, तर एकत्रच व्हिडिओ टाकूया. सो माझा एकच व्हिडिओ पडतो बऱ्याच दिवसांनी, तर त्या व्हिडिओला पूर्णपर्यंत आणि शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा. आणि त्यानंतर होतं पितृपक्ष संडेला, म्हणजेच 21 तारखेला. सो हे सर्व आमच्याकडे असतं कोंबडी वडे म्हणजे मालवणी वडे, चिकन, मच्छी, मटन आणि 5 भाज्या असतात, आळू वड्या असतात, डाळ भात असतो आणि गोड खीर असते. असे बरेच पदार्थ असतात आमच्याकडे. तर हे सर्व पदार्थ म्हणजे आमचे जेवढे आहेत म्हणजे स्वर्गवासी त्यांच्यासाठी आहेत हे सगळे. ज्यांना जे आवडते ते सर्व काही पदार्थ आम्ही बनवतो. तर याच्यात आमचा जो डॉगी आहे त्याचा फोटो मी तुम्हाला नाही दाखवला, पण त्याच्यासाठी पण आहे, त्याला फक्त चिकन आवडतं. सो त्याच्यासाठी मी खाली पण ठेवलेला आहे एक प्लेट म्हणजे खिडकीमध्ये, आणि हे इथे टेरेस वरती ठेवलेलं आहे. तर वर्षातून एकदाच आम्ही इथे टेरेस वरती येतो, कारण वरती ते यायला भेटत नाही, कधी चावी भेटत नाही आम्हाला वरती यायची. सो असं होतं पितृपक्ष आमचं. आणि पितरांची वर्षातनं एकदा तरी त्यांना जेवण घालायला पाहिजे, कारण आपल्या पाठी जी पण काही पीडा लागलेली असते किंवा ती कुठली काही केला जर जात नसेल, तर पितृपक्षांना शेवटचं म्हणजे वर्षातून एकदा तरी जेवायला घालायलाच पाहिजे. जरी तुम्हाला त्या दिवशी नसेल बनत, तर त्या टाइम पिरियड मध्ये त्यांच्यासाठी खीर म्हणून तुम्ही खिडकीमध्ये ठेवू शकता, टेरेस वरती ठेवू शकता त्यांच्यासाठी. तर हे खूप गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं मला पहिले तर एवढं काही महत्व नव्हतं माहित, पण आता तर जसे मी व्हिडिओज बघते तर या सगळ्या गोष्टी माहीत पडतात आणि ह्या आपल्या संस्कृतीला लाभलेल्या आहेत. सो आपण आपण ह्या सर्व गोष्टी करायला पाहिजेत, कारण हे आपल्या भारतीय संस्कृतीला मध्येच असतात. बाकीच्या म्हणजे याच्यामध्ये काही मध्ये असतात काही मध्ये नसतं. सो हा माझा मुलगा माझाच माईक घेतला आणि माईक टेस्टिंग करतोय की आवाज कसा येतो. मी माझ्यासाठी घेतलं होतं काढून आणि हा स्वतः करते. सो व्लॉग एवढाच होता, आवडला तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.